नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथं वाटाणा आणि शेंगदाण्याचा भात बनवणार आहे. इथं मी शेंगदाणे जास्त घेतलेत आणि वाटाणा कमी घेतला आहे. ते शेंगदाणे मी अगोदर 1 तास भिजवून घेतलेत. त्यामुळं इथं मी शेंगदाण्याचा भात बनवणार आहे आज. तर इथं गॅसवरती मी कुकर ठेवला. कुकर चांगला गरम झाला. त्यातमध्ये तेल ओतले. नंतर जिरं मोहरीची फोडणी दिली. त्यावर कांदा घातला आहे. कांदा पण चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आलं लसणाची पेस्ट घालायची. पण चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. इथं मी 1 टोमॅटो टाकले कापून बारीक, तो पण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथं घरचा मसाला 2 चमचे घातला, एक धनापूड घातली, चवीपुरतं मीठ घातले, थोडी हळद घातली. ते पण सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. इथं मी वाटाणा आणि थोडासा फ्लावर घातला ह्याच्यामध्ये आणि शेंगदाणे घातलेत. इथं वाटाणा आणि शेंगदाण्याचा भात, कारण का मी शेंगदाणे जास्त वापरलेत आणि वाटाणा कमी वापरला. इथं हा भिजवलेला शेंगदाण्याचा भात खूप छान होतो. आपल्याला शेंगदाणे अगोदर एक तास किंवा 1.5 तास भिजवून घ्यायचे असतात.